नमस्कार. चायनीज सेंटरवर जसे व्हेज नूडल्स मिळतात तर हे व्हेज नूडल्स घरच्या घरी कसे बनवायचे ते आज पाहणार आहोत आपण. तर हे नूडल्स आपण बनवताना काही गोष्टींची काळजी घेणं गरजेचं आहे, कारण की काही वेळा काय होतं, नूडल्स बनवताना आपण जे नूडल्स जेव्हा बनवतो तर त्यावेळी ते जास्त चिकट जरी बनतात किंवा त्याचा लगदा होतो किंवा कच्चे राहतात. तर यासाठी कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी किंवा नूडल्स शिजलेत की नाही ते कसे बघावेत अशी परिपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मिळणार आहे. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करा. लगेच आजच्या रेसिपीला सुरुवात करूया. सर्वात आधी मोठ्या पातेल्यामध्ये किंवा मोठ्या कढईमध्ये कोणत्याही मोठ्या भांड्यामध्ये पाणी उकळायला ठेवायचे. जास्तीचं पाणी उकळायला ठेवायचं आणि त्यामध्ये मीठ टाकायचं, चमचाभर तेल टाकायचं आहे आणि पाणी उकळल्यानंतरच त्यामध्ये आपल्याला नूडल्स टाकायचे आहेत. नूडल्स कधीही गार पाण्यामध्ये किंवा कोमट पाण्यामध्ये टाकू नका. अशा पद्धतीने टाकलं तर त्याचा लदगा होतो. यासाठी पाणी पूर्णपणे खळाखळा उकळून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये तुम्ही पॅकेट टाका. नूडल्स इथे मी 150 ग्राम घेतलेला आहे. तर चिंग्सचे नूडल्स घेतलेले आहे. तुम्ही सुट्टे घेतले तरी सुद्धा चालेल. आपण योग्य पद्धतीने नूडल्स शिजवले तर ते नूडल्स जे आहे तर ते चिकट होत नाहीत किंवा कच्चे देखील राहत नाहीत. तुम्ही मोडून टाकू शकता. मी असंच पॅकेट टाकलेलं आहे. जास्त आपल्याला हलवत बसायचं नाही. आपल्याला 2 मिनिटं हे नूडल्स जे आहे तर ते पाण्यामध्ये तसेच ठेवायचे, तर ते हळूवारपणे मोकळे होऊ लागतात. तर इथे मी चमच्याने थोडेसे सुट्टे केलेले आहेत आणि 5 मिनिटच आपण हे नूडल्स शिजवलेले आहेत. जास्त ओव्हरकुक करायचं नाही. शिजले का कसं बघायचं. असं आपण एक नूडल्स घ्यायचा आणि दोन्ही हाताने तोडायचा. त्यानंतर तो जर तुटला जातो तर आपण समजायचं की नूडल्स जे आहे तर ते व्यवस्थित शिजलेले आहेत. तर बघा इथे नूडल्स आपले व्यवस्थित शिजलेले आहेत, अगदी मोकळे झालेले आहेत. तर लगेचच गॅस बंद करायचा आहे आणि हे नूडल्स जे आहे तर ते आपण चाळणीमध्ये गाळून घेणार आहोत. खाली पातेलं ठेवा, त्यामध्ये अशा प्रकारची मोठी चाळणी ठेवून त्यामध्ये हे नूडल्स घालायचे. नूडल्स घातले की लगेचच गार पाण्याने आपल्याला ते स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत. अशा प्रकारे जर गार पाणी ओतलं तर हे नूडल्स जे आहे तर ते मोकळे होतात. तर अशा पद्धतीने पाणी पूर्णपणे नितळायला आपण ठेवायचं आहे. तोपर्यंत आपण आपल्या नूडल्सची तयारी करून घेऊया. हे पूर्णपणे गार करून घ्यायचं आहे. अधूनमधून तुम्ही अशा प्रकारे मोकळं करून घ्या, म्हणजे नूडल्स एकाच ठिकाणी दाबले जाणार नाहीत आणि चिकट देखील होणार नाहीत. पाणी देखील पूर्णपणे नितळेल यासाठी अधूनमधून असं हलवायचं आहे. तुम्ही याला चमचाभर तेल देखील लावून ठेवू शकता. यानंतर आपण कढई तुम्ही लोखंडाची शक्यतो घ्या, नसेल तर स्टीलची घेऊ शकता. मोठ्या आकाराची घ्यायची आहे आणि गॅस फुल ठेवायचा आहे. फुल गॅसवरतीच आपल्याला हे नूडल्स बनवायचे आहे. तेव्हाच आपण जेव्हा चायनीज सेंटरमधील जे नूडल्स आणतो त्याच्यामध्ये जसा स्मोकी फ्लेवर असतो तर तसा स्मोकी फ्लेवर तयार होतो. यासाठी मोठ्या आकाराची कढई फुल फ्लेमवरती गरम करून घ्यायची. कढई चांगली तापल्यानंतर त्यामध्ये 3 चमचे तेल टाकायचं. त्यामध्ये इथे मी तुम्हाला भाज्या ज्या दाखवल्या तर त्यामध्ये मी पहिल्यांदा टाकलेलं आहे तर ते म्हणजे लसूण. तर लसणाच्या 15-20 पाकळ्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत. त्यानंतर हिरवी मिरची आणि कांदा चिरून घेतलेला आहे. 2 हिरव्या मिरच्या बारीक चिरलेल्या आहेत आणि 1 कांदा लांबडा चिरून घेतलेला आहे. तर कांदा, लसूण आणि हिरवी मिरची पहिल्यांदा भाजून घेतली. छान भाजल्यानंतर त्यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीच्या भाज्या घालू शकता. इथे मी शिमला मिरची, त्यानंतर कॅरेट आणि कोबी चिरून घेतलेला आहे. अशा पद्धतीने उभा चिरून घ्यायचा आहे लांबडा आपल्याला, कारण की नूडल्समध्ये अशाच भाज्या लागतात. त्यानंतर ह्या भाज्या ज्या आहेत तर त्या मोठ्या फ्लेमवरतीच आपल्याला 5 ते 6 मिनिटं व्यवस्थित आपल्याला भाजून घ्यायच्या आहेत. लक्षात ठेवा मोठ्या फ्लेमवरतीच भाजायच्या, म्हणजे ह्या भाज्या ज्या आहेत तर त्या कुरकुरीत भाजतात. तुम्ही गॅसची फ्लेम कमी केली तर त्या नरम पडू शकतात. मग आपल्या नूडल्स जे आहेत तर ते विकतच्या सारखे होऊ शकत नाही. यासाठी व्यवस्थित आपण ह्या भाज्या भाजून घेतल्या. त्यानंतर त्यामध्ये आपण जे नूडल्स आपण शिजवलेले होते ते घालून घेऊया. त्यानंतर त्यावरती सॉस टाकायचा. लक्षात ठेवा भाज्यामध्ये जर तुम्ही सॉस टाकला तर जी काही आपले नूडल्स आहेत त्यामधल्या भाज्यांचा रंग बदलतो आणि चवही चांगली येत नाही. त्यासाठी जेव्हा तुम्ही सॉस टाकाल तर तो अशा प्रकारे नूडल्सच्या वरतीच टाका, म्हणजे बघा तुम्हाला विकतच्या सारखा फ्लेवर येईल. 2 चमचे टोमॅटो सॉस टाकलं. त्यानंतर 1 चमचा आपण रेड चिली सॉस टाकलं. त्यानंतर सोया सॉस आपण 1 चमचा टाकलं. काळी मिरी पावडर आपण अर्धा चमचा टाकली आहे आणि चवीनुसार मीठ टाकले. अगोदर देखील मीठ टाकलं होतं, त्यासाठी मीठ बघून टाका. आणि सॉसमध्ये देखील मीठ असतं, सोया सॉसमध्ये देखील मीठ जास्त प्रमाणात असतं, त्यासाठी मीठ व्यवस्थित टाकायचं आहे. त्यानंतर हे नूडल्स व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा. इथे माझा छोटासा व्हिडिओ स्किप झालेला आहे, त्यासाठी मी तुम्हाला डायरेक्ट मिक्स केलेलं दाखवलेलं आहे. अशा प्रकारे मोठ्या गॅसवरतीच आपल्याला हे जे नूडल्स आहे तर ते मिक्स करून घ्यायचे. जास्त हलवत बसायचं नाही, वरून खालती करायचं आहे. 2 मिनिटच आपल्याला परतून घ्यायचं आहे आणि आपले हे टेस्टी नूडल्स तयार झालेले आहे. अगदी विकतच्या सारखे, अगदी चायनीज सेंटरवर जसे नूडल्स मिळतात तसे हे नूडल्स तयार होतात. अतिशय खायला टेस्टी आहे. तुम्ही तुमच्या मुलांना घरामध्येच नूडल्स बनवून देऊ शकता.
या छोट्या मोठ्या टिप्स लक्षात ठेवून तुम्ही विकतच्या सारखे नूडल्स घरच्या घरी देखील बनवू शकता। आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करा। भेटूया अशाच एखाद्या रेसिपी सोबत, तोपर्यंत धन्यवाद।